रुग्णालयात दरमहा 100 पेक्षा अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा चावा। रुग्णालयात उपचारांची गर्दी। चोपडा शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसून येते। नोव्हेंबर महिन्यापासून ते 10 फेब्रुवारी पर्यंत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल 542 इतकी नोंदवली गेली आहे। यावरून दरमहा 100 पेक्षा अधिक नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचं स्पष्ट होतंय। भटक्या कुत्र्यांचा चावा घेतल्यानंतर उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यानं शहरातील स्थानिक प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये अपयशी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। दरम्यान भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात येऊन योग्य उपचार घ्यावेत असे आवाहन प्रभारी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रसाद पाटील यांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद पाटील, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चोपडा। जसं आपण डॉग बाईटचं विचारलं तर डॉग बाईटच्या मागच्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे आज तागायत आपल्याकडे डॉग बाईटच्या 542 केसेस आलेल्या आहेत। सरासरी महिन्याला किती रुग्ण येत आहेत? सरासरी महिन्याला 110 ते 115च्या दरम्यान येतात। याच्यावर उपचार पद्धत कशी करताय आपण? रुग्णांना एक रॅबिसचं इंजेक्शन देतो, सोबत टीटीचं इंजेक्शन देतो आणि जर डॉग बाईटची सिव्हिरिटी जास्त असेल, काही जखम वगैरे जास्त असेल तर त्याला ARS म्हणून आपण देतो। दादा, हे जे डॉग बाईट्स किंवा कॅट बाईटचे जे नागरिक असतील हे जर अंगावर काढत असेल तर त्यांना काय आव्हान करू इच्छिता? जर कोणी रुग्णाला जर डॉग बाईट, कॅट बाईट झाला असेल तर त्यांनी काही विलंब न करता त्वरित उपजिल्हा रुग्णालय चोपडा इथे यावे आणि प्रथम उपचार घ्यावे याशी मी आव्हान करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.